तर मंडळी, आपल्या गावात आज एक खास पारंपरिक सण साजरा होतोय. शहरात असं दृश्य क्वचितच पाहायला मिळेल. चला तर मग तुम्हाला दाखवते. तर हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आता सकाळपासून गावात सणाची तयारी सुरू झाली आहे. घराघरात स्वयंपाक, पूजा आणि सगळीकडे उत्साह दिसतोय. आता सगळे गावकरी एकत्र जमले आहेत. पारंपरिक पद्धतीने सण साजरा केला जातोय. ही आपल्या गावाची खास परंपरा. आता ही जी परंपरा चालू आहे ती चालू आहे आपटाळ या गावात, जी की माझी सासरवाडी आहे. परंपरेनं सज्ज असलेलं हे माझं गाव. आता इकडे जी तुम्हाला दिसत आहे ही वेगळ्या पद्धतीने केली जाणारी होळी आहे. आता जो तुम्हाला तो झाडाचा खांब दिसतोय ती आहे होळी. आता ही परंपरा वर्षोनुवर्ष चालत आलेली आहे. एका झाडाची पूजा करून ती तोडली जाते आणि त्याच जागी बरेच झाडं लावले जातात. बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत आहेत, पण काहींना माहीत नाही. तिथपर्यंत पोचवण्याचं काम हे मी करते. ही 8 दिवस चाललेली होळी आज येऊन संपते. आज शेवट होळी पेटवली जाते. त्याआधी प्रत्येक घरातला पुरुष ते लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाच्या घरी जातात. घरी गेल्यानंतर त्यांना ओवाळलं जातं, त्यांचा मान केला जातो आणि आज शेवटची होळी पेटवली जाते. आणि लहान मुलांना त्यांना त्या टोपीचा मान खेळ केल्यानंतरच भेटतो, असं तिथल्या लोकांची एक परंपरा आहे. ती आपणही जपतो. आता बरेच जे तरुण आहेत ते सिटी लेवलला राहतात, पण आपली एखादी परंपरा असली ती सर्वजण एकत्र येतात. गणपती असेल, पाडवा असेल, होळी असेल, अशा सणाला ती एकत्र येतात. हा खास क्षण फक्त गावातच मिळतो. अशा सणामुळे गावातील लोक एकत्र येतात आणि आपली संस्कृती जिवंत राहते. अजूनही बऱ्याच परंपरा या गावात जपल्या जातात. आणि संध्याकाळी होतं सोंगी भजन. तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की फॉलो करा, शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.